जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आलो तो गावी आणि आज आमच्या शेतावरती परडी द्यायची आहे। तर कोकणातील अशी एक वेगळी प्रथा आहे की आपल्या शेतावरती परडी दिली जाते। तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आमच्या शेतावरती परडी दिली देणार आहोत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता सुरू करूया व्हिडिओला। बघा, अशा प्रकारे सगळं आम्ही इथं ते पीठ घेतलेलं आहे आणि ते तांदूळ घेतलेले आहे आणि आपली शेगडी लावलेली आहे आणि ही सगळी कामं ही पुरुषांनी करायची असतात आणि मी फर्स्ट टाइम करतोय सगळ्या, कारण कधी भाकरी भाजली नाही, कधी चपाती पीठ मळलं नव्हतं। तर आज मी फर्स्ट टाइम हे सगळं करतोय। दरवर्षी काका वगैरे असतात सगळे करायला, पण ह्या वर्षी सगळं मी आणि दादा करतोय। तर आपण पाहूया कसं काय करता येते आपल्याला। पीठ मळून झालेले आहेत, आता आपण वडे करायला घेतलेले आहेत। त्यामध्ये काही टाकत नाही, फक्त पीठ असतो आणि ते फक्त आपण तळायचं असतं। अशा प्रकारे आपण आता वडे करायला घेत आहोत। ते आपण शेतावरती नैवेद्यासाठी बनवलेले आहे आणि त्याचबरोबर भात म्हणजे वडे भात असं नैवेद्य दाखवून मग आपण तिथं कोंबडा भोगून मग आपण ते सगळं घेऊन परत घरी येणार आहोत। अशा प्रकारे आपली पूर्वपासून जी प्रथा आलेली आहे ती आपण तशीच कंटिन्यू करणार आहोत। वाढवतील जरासं कोणता मुली घालला मी तुळशीच्या लग्नाला गेलो होतो मंदावळे ना असं गोंड भेटणारच नाही। जरा काय 20 काय म्हणतात त्याला रे, तू जाडा करा काय वडे आपले बनवून झालेले आहेत। आपण आता बऱ्यापैकी सगळे झाले काम। आपण आता परडी कशी बनवतात ती आपण बघूया आणि आता काका थोड्या वेळात परडी बनवायला घेणार आहेत। बघ, आपण पाहूया आता परडी कशी बनवतात ती। काकाने परडी बनवायला घेतलेली आहे। परडीचाही तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, तर आपला संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तो। तर आपण आता काकाने परडी बनवायला घेतलेली आहे। म्हणजे कशा प्रकारे आपण आता एक मागोमाग एक वर्ष रचत आहे तो आणि त्यानंतर त्याला विणायला सुरुवात करणार आहे तो। हे बघा, भाव किती केला भाजी असते ना तू त्यांचं ऐकू नको, ते येडी आहेत। तू चहा नाही दिला, जाऊन परडी भरायला घेतो आहोत। बघा आता आम्ही कशी परडी भरतोय ती। पूर्वी कढईला चुलीवरती ठेवून जो
पानं लावलं जातं, पण आता हल्ली सगळी प्रथा बदलत चाललेली आहे. अशा प्रकारे सजवलेली पिंजर लावून परडी सजवून झाल्यानंतर ती शेतावरती घेऊन जाणार आहोत. त्या ठिकाणी शेतावरती नैवेद्य दाखवला जातो. आपण अशा प्रकारे आता सजवलं घेतली आहे. त्याला काय म्हणतात आता ठेवलं त्याला? मलेजा म्हणतात त्याला. अशा प्रकारे आपलं परडी संपूर्ण सजवून झालेली आहे आणि आपण आता निघणार आहोत मंदिर आपल्या शेताकडे. फोन पकड. अशा प्रकारे आम्ही आता शेतावरती नैवेद्य दाखवलेला आहे आणि इकडं आमचं हे शेत आहे. सुंदर असं लावून भात बऱ्यापैकी कापून झालेला आहे. इकडे परडी आहे मोठी घर भात त्याची, ज्या ठिकाणी आपण उलपं ठेवलेलं आहे. सगळं अशा प्रकारे पाण्याचा वेळ झालेला आहे बघा. आणि जागेवाल्याला मनसून आम्ही आता कोंबडं बघवणार आहोत.